म्हणजे साहेब जेव्हा आंघोळीला जातात ना आ? तेव्हा अर्ध्या तांब्यावर ना अर्धा तांब्या खाली येतो. पाण्याला भरपूर वाटा मिळतात ना. डोंगरात ना कसं कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं, तसं साहेब आंघोळी करतात तेव्हा कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं. बोल. मानेच्या न खांद्याच्या मंदी एक खाप, छातीच्या न पोटाच्या मंदी एक खाप, पोटाच्या न मांडीच्या मध्ये एक खाप, मांडीच्या न पोटरीच्या मंदी एक खाप. आवऱ्या खापा म्हणजे पापलेटला जवऱ्या खापा असतात ना, तवऱ्या खापा या एका माणसामंदी आहेत. तुम्हाला काय सांगू, तो उरलेला अर्धा तांब्या जेव्हा साहेब असा डोक्यावरनं झतात ना, तेव्हा धबधब्यासारखं साहेबांच्या तोंडावरून ते पाणी घरंगलत घरंगलत डायरेक्ट बोंबीत जातं. बोल न ती बोंबी अशी दिसते म्हणजे काय, लोणारचा सरोवरच. असं वाटतं त्या लोणारच्या सरोवरच्या किनारी बसून माशांना गळ टाकावा. बडबडते तुझं, तुला कळतं? या पट्ट्याच्या बाहेर आलेलं हे पॉट म्हणजे असं दिसतं जणू काही माशाच्या पोटातून बाहेर आलेली दाबोली. नको, नाही, ऐका, मला नाही लग्न करायचं. हे हात नका पकडू. अहो असं नाहीये, तुम्ही एकदा घरी या, मला आंघोळ करताना बघा. मी व्हिडिओ शूट करून पाठवतो. मी वर्णन ऐकलं, माझे कान तृप्त झाले. मला नाही लग्न करायचं. पण ताई, तुम्ही अजून एक गोष्ट ऐकलीच नाही. साहेब आणि कोलंबीचं हे काय वर्णन केलंस? माझं ठरलेलं लग्न मोडलं, तू कळतंय तुला? साहेब, सुरकी इतकं सौंदर्याचं वर्णन आजवर तुमचं कुणीच केलं नसेल. साहेब साहेब, भावी बहिणी बरोबर बोलतायत. चलो इसी बात पे 2 वड़ा पाव हो जाए. निघता का?